The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। यो वेवुपतितं कोधं रथं भन्तं वधारये तमहं सारथिं भ्रूमि रश्मिगाहो इतरो जनो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी वसमत जिल्हा हिंगोली येथील रामजी बाबा सुभेदार आंबेडकर नगर गौतम नगर आणि संपूर्ण वसमत शहरातील या आपल्या तथागत बुद्ध विहारामध्ये आपल्या वसमतमधील श्रद्धावान धम्म उपासिका धम्म उपासक वंदनाई मारोतराव उबारे त्यांचे तीनही सुपुत्र तीनही स्नुषा आयुष्यमती धम्म उपासिका प्रियंकाताई पवन उबारे ज्यांनी वारंवार आम्हाला फोन करून मेसेजेस करून इथे निमंत्रित केले, ज्यांच्या नावातच विशाखा आहे। विशाखा ही बौद्ध साहित्यामध्ये अजरामर आहे। त्या विशाखा मिगार मातेचं नाव ज्या भगिनीला लाभलं आपल्या परिवारातील अशा विशाखाताई पंकज उबारे, पूजाताई प्रवीण उबारे आणि मोनिकाताई धीरज पारखे संपूर्ण उबारे परिवार त्यांचे नातेवाईक आप्तेष्ट पाहुणे मंडळी आपल्या या वसमतमधील हिंगोली येथून आलेले परभणी नांदेड येथून आलेले आणि वसमत तालुक्यातील खेड्यापाड्यातून आलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। बराच वेळापासून आपण इथे बसून आहात। मी आपले चेहरे वाचत होतो तर समाजामध्ये लहानपणापासून आम्ही आहोत, कुठे बोलायचं कुठे नाही बोलायचं, कुठे कमी बोलायचं कुठे जास्त बोलायचं, कुठे काय बोलायचं आणि बोलायचं की नाही हे बसूनच आम्ही ठरवत असतो। त्यामुळे मी प्रथम तुम्हाला सांगितलं की या वसमतवरून आणि तुमच्या या विहारासमोरून यापूर्वी कितीतरी वेळा आम्ही गेलेलो आहे बघा, कितीतरी वेळा हे विहार पाहायचो, कमान पाहायचो, बाबासाहेब पाहायचो, लोक पाहायचो, झेंडा तुटलेला नटलेला झेंडे पाहायचो, हार वाळलेला सुकलेला ताजा तेही पाहायचो, काही पांढऱ्या कपड्यातले काही रंगीबेरंगी कपड्यातले लोक पाहायचो।
काही आता आले तसे लोक पाहायचो आणि विचार करायचो, बापा लोक विहारात जात असतील काय, वंदना घेत असतील काय, काय फक्त 14 एप्रिललाच जागे होत असतील. आता मनात विचार येते, कारण भीम के लखते जिगर आहेत. डीजेवर लय ऐकायला येते, भीम के लखते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी धर ना अर्ध्यापेक्षा जास्त उधर. नाचणाऱ्यांना समजत पण नाही आपण कशावर नाचतोय ते, त्याच्यावर ठेका धरते नाचते. बा त्या कवीनं काय लिहिलंय, त्याच्यात काय, त्याचा अर्थ काय आहे, त्याच्यातून आपण काय घ्यायला पाहिजे का, किंवा आपल्याला लागू होते का, हेही लक्षात राहत नाही. आणि म्हणून या वसमत शहरामध्ये प्रथमच आम्ही धम्मदेसनेसाठी आलेलो आहोत. तेव्हा उबारे आईंची, आमच्या उबारे बाबांची प्रचंड इच्छा होती, त्यांच्या 3ही सुना 3ही सुपुत्रांची प्रचंड इच्छा होती. तेव्हा मी तुम्हा सर्वांना प्रथम सूचना करेल, संपूर्ण उबारे परिवारांमुळे तुम्हाला ही सुवर्ण संधी धम्मदेसनाची ज्ञानामृत प्राशन करण्याची प्राप्त झाली असल्या कारणाने तुम्ही सर्व उबारे परिवारांचे कौतुक करण्यासाठी म्हणून एकदा 3दा साधुकार द्यावा. त्यांच्या सर्वांचं स्वागत टाळ्यांच्या गजरामध्येही करावं. खरं तर उबारे परिवारामध्ये बाळाचा जन्मदिवस होता. काय नाव प्रज्वल पंकज उबाळे. प्रज्वलचा बड्डे होता मागे, तर त्याच्या जन्माच्या निमित्ताने आम्हाला बोलवणार होते. बुद्धभूषण भंतेजी आमचे फोन करू आम्हाला परेशान होते, त्यांच्याच्यानं जमले नाही म्हणून अख्खा परिवार औरंगाबादला आला. 5 तारखेला कार्यक्रमाचं निमित्त त्यांनी साधलं आणि आले कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रण देण्यासाठी. काल जरा बोललो मी, तर ते मीच कन्फ्युजनमध्ये होतो, कारण भरपूर लोक आले होते वर्षावासासाठी आणि यांनी सांगितलं की आम्ही आलो होतो भंतेजी. तर आम्हाला फार आनंद झाला बघा. अनेक परिवारांकडे आम्ही जातो रोजच्या रोज भोजनदानासाठी, धम्मदेसनेसाठी, गृहप्रवेशासाठी, बड्डेसाठी, किंवा लोक बोलवतात कोणत्याही कार्यक्रमासाठी. तेव्हा लोकांकडे गेल्यानंतर आता काही ठिकाणी गेलं तर फार आनंद होतो, लोकांची प्रसन्नता पाहून, उत्साह पाहून. सुना पण सगळ्या तिथेच, सासा पण सगळ्या तिथेच, नणंद पण तिथेच, जावा पण तिथेच, भाया पण तिथेच, दीर पण तिथेच, सासरा पण तिथेच. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य जर दिसलं तर आम्हाला वाटते वा चांगल्या घरी आलो आपण. पण नाव ठेवत नाही बापा, तुम्ही सगळेच चांगलेच, पण सांगतो कारण चेहरा, डोळे, नाक लगेच लक्षात येते आपण कोणत्या जातीचे आहोत ते. आता लोकांकडे पाहिल्यावर, घरात गेल्यावर कोण कशा नजरेनं पाहते एकमेकांकडे. डोळ्याची भाषा असते, नाकाची पण भाषा असते, न बोलता तोंडाची भाषा असते, आणि लगेच लक्षात येते रागीट आहेत की प्रेमळ आहेत, खरंच आईवाले आहेत की असंच आई म्हणणारे आहेत, असंच बाबा म्हणणारे आहेत की खरंच हृदयातून बाबा म्हणणारे आहेत, असंच ताई म्हणणारे आहेत की मनातून ताई म्हणणारे आहेत, हे लक्षात येते. यांच्याकडे जेव्हा आलो तर हे सांगत होते, घर तर अत्यंत सुंदरच आहे बापा, तुमचं काही विषयच नाही, साऱ्या घरात बुद्धन बाबासाहेबच आहे. बरं झालं तुम्ही दाखवलं आम्हाला, नाही तर काही ठिकाणी हॉल दाखवते, हॉलमध्ये पूजा मांडली, म्हणजे किचनमध्ये नाही म्हणते. बापा तिकडं नेऊ नका भंतीजीला, कार्यक्रम बिघडते ना ते किचनमध्ये. भंतीजी बोलले आमचे काय बोलायचे ते, तर ते तिकडं नाही, यांनी सारं घर दाखवलं आम्हाला एकदम आनंदाने. भंतेजी आमचं घर पहा, आणि घर खरंच सुंदर बनवलं आहे, मोठं घर बनवलं आहे. घरही सुंदर आहे आणि घरात राहणारी माणसंही सुंदर आहेत. सगळे भाऊ म्हणजे आजूबाजूला राहतात, एकत्र परिवार आहे. 3 सुना बापा सांभाळणं हे लय कठीण आहे. अशा लय आया आमच्याकडे येतात, लय बाबा आमच्याकडे येतात, आणि बिचारे काही असतात आता परेशान. तर एवढे लोक परेशान की 100%तून 99% लोक परेशानच आहेत का नाही? होत म्हणू शकता तुम्ही, नाही काय म्हणाल. मुकत बसणारीची पण माहीत आहे आम्हाला काय गोष्ट आहे ते, मुकत बसले तरी समजते. परंतु एवढा मोठा परिवार उभारे आई बाबा सांभाळतात. घरातले ज्येष्ठ माणसं जर चांगले असतील, व्यवस्थित असतील, घराचं घरपण टिकवणारे असतील तर सारं घर व्यवस्थित राहते. मी तुम्हाला तत्वज्ञान शिकवणार नाही आज, या निमित्ताने थोडंसं व्यवहारिक बोलणार आहे.
भगवान बुद्धांनी सांगितलं बघा, मी नेहमी सांगतो बुद्धाच्या वचनाला व्यवहाराची जोड देण्याचा प्रयत्न करत असतो, कारण तत्वज्ञान सर्वसामान्य लोकांना फारसं समजत नाही. आणि म्हणून आपण जीवन जगत असताना बरेच लोक पाहतो आहे, काही लोक बऱ्याच नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवतात बघा. नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवतात आणि दुःखी होतात. मरेपर्यंत, सरणावर जाईपर्यंत लोकांना कळत नाही की गाडी आपली कुठेतरी चुकली म्हणून. आपल्याकडे मन आहे बघा, सूम जळते पण पीळ कायम राहते टाईट. माझं चुकलंच नाही आणि माझं कसं चुकेल म्हणतात बहा लोक. असं त्याच्यात आमच्या आया पण आल्या, बाबा पण आले, दादा पण आले, ताई पण आल्या. लय लोक असे म्हणतात आमचं काही चुकत नाही, माझं काय चुकते, माझं तर काहीच चुकत नाही. सारे बोट तिकडंच, तिचंच चुकते, त्याचंच चुकते, तिचंच चुकते, त्यांचंच चुकते म्हणतात लोक. असं कोणी म्हणत नाही बापा, ठीक आहे माझं चुकलं असेल, सॉरी, आणि याच्यानंतर चुकणार नाही. लय अपवाद वगळता असे कोणी लोक असतील की कबूल करणारे की आमचंही चुकत असेल, नाही तर आपला टेंभा राहते असं, मीच बरोबर आहे, मीच बरोबर आहे, माझा मी आहे म्हणून आहे म्हणते. अरे काय बाप्पा, मी आहे म्हणून आहे, तुम्ही वजा व्हा, मग तुम्ही गेल्यावर राहते की नाही पहा ना. असे लय आले लय गेले, कायचं काय आलो सांगा बरं तुम्ही. समजा जे म्हणतात की मी आहे म्हणून ठीक आहे, आणि गेल्यावर काय राहते कोणाच किती जणांच्या सासा गेल्या असतील, सासरे गेले असतील, आई गेली असेल, वडील गेले असतील, कोण गेला असेल, आणि कोणाहून काय राहते. बोलायच्या गोष्टी आहे, मी आहे म्हणून आहे, खायचं मी आहे म्हणून नाही, तुम्ही आहे म्हणून तर बिघडलं सगळं. तुमचा हा ॲटिट्यूड वाला स्वभाव आहे म्हणून तर बिघडू लागलं सगळं. तुम्ही जे मी म्हणता का नाही, मी आहे म्हणून तर सगळं आहे, ह्या मीपणामुळे तर बिघडलं सगळं. आणि तरी झेंडाच मिरवता आपला की मी आहे म्हणून सगळं, कायचं मी आहे म्हणून सगळं. तर त्या संदर्भात मी तुमच्याशी बोलेल बघा. 4 प्रकारचे लोक आहेत या जगामध्ये. किती प्रकारचे? 4 प्रकारचे लोक आहेत. बऱ्याच प्रकारचे लोक असतात, पण त्यातून सांगतो तुम्हाला 4 प्रकारचे लोक आहेत. काही लोकांना धन संपत्ती पैसा कमावता येते, पण माणसं कमावता येत नाही. लक्षपूर्वक ऐका, बुद्धाची वाणीच व्यवहारात टाकून बोलतो आहे मी. काही लोकांना, कोणत्याही जाती धर्माचे असोत, काही लोकांना जीवनामध्ये धन संपत्ती पैसा खूप कमवता येते, पण माणसं कमवता येत नाही. आहेत की नाही असे लोक? आहेत का नाही बापा? आहेतच असे लोक. पैसा लय कमवता येते, पण माणसं नाही कमवता येत. लय पैसा कमवला म्हणते, पण माणूस कोणीच कमवला नाही. घरचेच लोक कमवले नाही, बाहेरच्यांची तर गोष्टच सोडून द्या. आहेत की नाही जगात असे लोक? बिलकुल आहेत. काही लोक पैसा कमवता येते, धन दौलत कमवता येते, पण माणसं कमवता येत नाहीत. कोणालाच जवळ केलं नाही, सगळ्यांना दूर 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 केलं. आपल्या रागापायी, आपल्या द्वेषापायी, आपल्या अहंकारापायी, आपल्या मीपणापायी सगळ्यांना दूर लोटलं. सून बरोबर नाही म्हणते, सासू बरोबर नाही म्हणते, जावई बरोबर नाही म्हणते, सासरा बरोबर नाही म्हणते, नवरा बरोबर नाही, बायको बरोबर नाही, त्यांचे गणगोत बरोबर नाही, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, शेजारी बरोबर नाही, समाजातले लोक बरोबर नाही, मीच बरोबर आहे म्हणते. असं असते का बरं? खरं सांगा, खरं असं असते का? हकीकतमध्ये असं असते का? आपणच बरोबर असते का? नसते. पण आपल्याला तसं वाटते, कारण आपण चष्मा घातलाय तशा प्रकारचं. जत्रेत चष्मे होते की नाही लहानपणामध्ये? असं लाल पडदा राहायचा, तो लाल चष्मा. हिरवा असला की हिरवा चष्मा, आणि घालून इकडं तिकडं पाहिला, आता हिरवा असेल कापड, सारं हिरवं. पिवळं लावलं की पिवळं दिसते का नाही? तसं काही लोकांना बघा, ते नजरिया तयार झालाय, दृष्टिकोन तयार झालाय. घोड्याला कसं ते हे लावतात, काय म्हणतात त्याला? साईडला लावतात, त्याच्या डोळ्याने इकडे झापट लागते, त्याला काय म्हणतात? त्यानं इकडं तिकडं पाहू नये म्हणून असं त्याला लावतात बघा. काम करणाऱ्या घोड्यांना झापडच म्हणतात त्याला. तसे काही माणसं बघा एकाच दृष्टिकोनवाले असे, कुठेही जातील तो एकच दृष्टिकोन. आता समजा पैशाच्याच नादी असणारे बघा, पैसे कुठून मिळतील तिथंच जातील, बाकी ठिकाणी जाणार नाही. जातील का? जात नाही दुसरीकडे. बघा लोभी लोक बघा, आपलं तिथं काही मिळेल का मला, तिथे जातील. आपल्याला तिथे काही मिळणार नाही तर नाही म्हणते, तिथं काय कामात जाण्याचं, बरोबर. आणि त्यामुळे बघा काही लोकांना फक्त धन संपत्ती पैसा कमावता येते, पण माणसं कमावता येत नाही. कोणी विचारत नाही. एक वेळ येते त्यांना
जरी काही वेळासाठी लोक त्यांना सलाम करतील, लोक त्यांच्या पुढं पुढं करतील, लोक त्यांची चाकरी करतील, पण एक वेळ येते पुत्र किंमत देत नाही. आणि ते सांगते मग म्हातारपणात, लय माझा दबदबा होता म्हणते, मी घोड्यावरून फिरायचो, माझ्याकडे बंदूक होती ना, आता पुत्र विचारणा, आता माश्या लागल्या, आता पोरगय विचारणा, पोरगी विचारणा, सुने विचारणा, कोणीच विचारणा. असे नसतात का लोक गावाकडे आपले? असतात का नाही? कोणत्याही जाती धर्माचे असू द्या, ते सांगतात असं गोष्टी रंगू रंगू, काय आमचा काळ होता आणि आमची एवढी शेती होती, घोड्यावरून आम्ही घोडीवर बसून शेतीवर जात होतो आणि चिलीम फुकत होतो आणि लोकांचे घरही फुकत होतो. आणि आता माश्या लागल्या सगळ्या. लागतात का नाही माश्या माणसाला? बापा लागतात माश्या लागण्याची वेळ येऊ देऊ नये. त्याच्यासाठी माश्या जवळ करण्यापेक्षा माणसं जवळ करावं, जेणेकरून माश्या लागणार नाही. समजलं तुम्हाला? माश्या तर लागतीलच की. माणसांना दूर दूर लोटलं घरातल्या की बरोबर माश्या लागतात. आणि मग पाणी देते का बाई मला, जेवण देते का म्हणते मला, आणि कोणीच विचारत नाही. अहो हकीकतमध्ये असं घडते, लोक सांगतात. घडते का नाही? आपल्या हातानं आपल्या पायावर कुऱ्हाड पाडून घेतात 99% लोक, पण कबूल करत नाहीत की माझं चुकते म्हणून. कारण वेळ आल्यावर आपलेच माणसं आपले झाले पाहिजे ना. आणि वेळ बदलते. आज तुम्ही सासू आहे तर उद्या तुम्ही आज सून आहे तर उद्या सासू बनणार आहे. आज आपण जवान आहे तर उद्या आपण म्हातारे होणार आहे. आज ज्यांच्यावर वेळ आली ती उद्या वेळ आपल्यावर का नाही येऊ शकत? येऊ शकत नाही का? येऊ शकते ना. आज जे सरणावर आहेत, आज ज्यांच्या कुणाच्या मौतीला आपण चाललो, एक वेळ येते आपण त्या तिरडीवर असतो, आपण त्या सरणावर असतो, आणि ज्यांच्या सोबत आपण कुणाच्या तरी अंतिम संस्काराला गेलेलो असतो, ते लोक आपल्या अंतिम संस्कारात असतात. ही सत्यता आहे जीवनाची, आहे का नाही? बिलकुल हीच सत्यता आहे जीवनाची. आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम म्हणून हे सांगतो आहे की काही लोकांना धन संपत्ती पैसा कमावता येते, पण माणसं कमावता येत नाही. हा पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार सांगितला बघा, काही लोकांना धन संपत्ती पैसा कमावता येत नाही, पण माणसं मात्र लय कमावता येतात. गुळासारखे असतात काही लोक, गुळ साखर असते, मधासारखे लोक, लय गोड. लोकांना वाटते बापा यांच्यासोबत राहू दे, यांच्यासोबत बोलू दे, यांना भेटायला जाऊ दे, नाही का, यांचे विचार ऐकू दे, असं वाटतं की नाही? काही लोकांच्या बाबतीमध्ये, सगळ्यांच्याच बाबतीत वाटते का असं? बापा काही लोकांचं तर तोंडही पाहू नये म्हणतात लोक, म्हणतात का नाही? मधासारखं गोड कोण राहील हो? मधासारखे गोड असणारे फार कमी लोक आहेत या जगामध्ये, आणि ते श्रीमंतच असतील असा काही विषय नाही आहे. भगवान बुद्ध म्हणाले म्हणून काही लोकांना धन संपत्ती पैसा कमावता येत नाही, पण माणसं कमावता येतात. त्यांच्या घरचं जरी त्यांच्या सोबत कोणी नसेल, समजा एक उदाहरण म्हणून, त्यांना मायबाप नसेल, बहीण भाऊ नसेल, कोणी नसेल, पण जगातले असंख्य लोक असे असतात, त्यांचं तोंड गोड असल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये सर्वांच्या प्रती आपुलकी प्रेम जिव्हाळा असल्या कारणाने, त्यांचे विचार चांगले असल्या कारणाने सारं जग त्यांच्याकडे झुकते, सारं जग त्यांच्या सोबत जाते, सारं जग त्यांना प्रेम देते. भगवान म्हणाले म्हणून महत्वाचं हे आहे की पैसे भलेही कमवता आले नाही आपल्याला जीवनामध्ये, जर यदा कदाचित पैसे कमवताच आले पाहिजे, पण यदा कदाचित पैसे कमवता आले नाही तर हरकत नाही, पण माणसं मात्र कमवता आले पाहिजे. कमवता आले पाहिजे का नाही? तर हा दुसरा प्रकार आहे. काही लोकांना धन संपत्ती पैसा कमवता येत नाही, पण माणसं मात्र कमवता येतात. तिसरा प्रकार सांगितला जातो बघा, काही लोकांना धन संपत्ती पैसाही कमावता येत नाही आणि माणसंही कमावता येत नाही. असतात की नाही असे काही लोक? मी लहान होतो तेव्हा शब्द प्रयोग करायचे काही लोक, भिकार चोट असतात म्हणायचे काही. तुमच्याकडे आहे का शब्द? बापा तुमच्याकडचा शब्द आहे हा. अरे भिकार चोट आहे म्हणतात ते. भिकार चोट म्हणजे सगळ्या अर्थाने तो एकदम कंगाल आहे, कोणत्याच अर्थाने मालामाल नाही, धन दौलत श्रीमंती नाही आणि विचारांची श्रीमंती नाही, कोणाला जवळ करत नाही. दारू गांजा बिडी तंबाखू भांडण वाद तंटा शिव्या याच्यातच फसलेले, आणि 17-18 विश्व दारिद्र्य, घरी कवडी नाही आणि
मला कोण मारते म्हणते आणि मी कोणाला घाबरत नाही म्हणते. अरे तुझ्याकडे काहीच नाही तर तुला एका वेळचं जेवण भेटेना, भीक मागून खाऊ लागला आणि जगाला सांगते म्हणते मी कोणाला घाबरत नाही म्हणते. असं म्हणणं लय सोपं आहे दारू पिल्यावर. आणि त्याच्यात काय लाज आहे का तसं म्हणण्यात आणि वागण्यात? आहे का काही शरम आहे का त्याच्यात तसं काही वागण्यामध्ये? बाबासाहेबांनी सांगितलं आपल्या हिमतीनं जिद्दीनं आपण ज्ञानी बनलो पाहिजे, आपण प्रावीण्य मिळवलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, उद्योग व्यवसाय केला पाहिजे आणि प्रामाणिकपणे लोकांशी व्यवहार केला पाहिजे. आणि त्यामुळे सांगितलं बघा की काही लोक असतात की ना त्यांना धन दौलत कमवता येते ना त्यांना माणसं कमवता येतात. लय लोक असे असतात का नाही? बिलकुल. हा तिसरा प्रकार आहे. तुम्ही तसे नाही बापा, पण काही लोक असतात. चौथा प्रकार सांगितला जातो तो कोणता? काही लोक या जगामध्ये असे आहेत की त्यांना धन संपत्ती पैसाही कमवता येतो आणि माणसंही कमवता येतात. हा चौथा प्रकार सर्वोत्कृष्ट आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. भगवंताने सांगितलं कंगाल म्हणून जन्माला आलो तर हरकत नाही, पण कंगाल म्हणून मेलो नाही पाहिजे आपण. हे भगवान बुद्धांनी पण सांगितलं. गरिबीमध्ये समाधान मानायला नाही सांगितलं. चित्ती असावे समाधान नाही म्हणाले भगवान बुद्ध या बाबतीमध्ये. भगवान म्हणाले तुम्ही गृहस्थ आहात, तुम्हाला पोरं बाळ बायको लेकरांना सांभाळण्यासाठी तुमच्याकडे धन दौलत असली पाहिजे, तुम्ही भीक मागे नसले पाहिजे. काही लोक लय भीक मागे. याच्याकडे जा साहेब, देता का जरासं काही? साहेब देता का काही? अरे काय जिंदगी आहे का तुझी? बाबासाहेबांनी सांगितलं लाचारीचं जीवन काही कामाचं नाही. तुमच्याकडे स्वाभिमान असला पाहिजे. काय म्हणाले बाबासाहेब? भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व द्या म्हणाले बाबासाहेब. काय म्हणाले? भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे. कोणाचे मिंदे नसलो पाहिजे आपण. काय नसलो पाहिजे? समजतं का? मिंदे नसलो पाहिजे. मिंदेपणा सोड चल उठ गोवर्धन, जगण्यात या शान नाही. एका गाण्यामध्ये वाक्य आहे बघा, मिंदेपणा सोड चल उठ गोवर्धन, जगण्यात या शान नाही. बाबासाहेब म्हणाले मिंद राहू नका कोणाच. मी काल एका ठिकाणी बोललो, निवडणुकीला पैसे घ्यायचे, दारू पियायची, मटण खायचं आणि 5 वर्ष त्यांच्या पुढे जाऊन साहेब याच्यावर सही करून देता का जरा, लगा लावून देता का साहेब जरा? ते म्हणते द्या मग पैसे. आपल्याला दिले 500 रुपये मतदानासाठी, दारू दिले, अजून काय दिले, 5 वर्षातून एकदा, आणि जिंदगीभर त्याच्या मागे भीक मागत राहा. या फाईलवर सही करा, ही फाईल त्याच्याकडे पाठवा. करतात की नाही लोक असे? आणि म्हणून सांगितलं जाते बघा इथे की काही लोक असे असतात की त्यांना धन दौलत संपत्ती पण कमवता येते आणि माणसं पण कमवता येतात. गड्यांनो, माझ्या मातांनो, भगिनींनो, भावांनो, हा चौथा प्रकार फार महत्त्वाचा आहे. जीवन जगत असताना आपल्याला मेहनत पण करता आली पाहिजे, कष्ट पण करता आले पाहिजे. आपण कुणाच्या मिंदेपणामध्ये पडलो नाही पाहिजे. कोणाचं म्हणजे घेणारे नसलो पाहिजे, मागणारे नसलो पाहिजे, भिकारचोटपणा आपल्यात नसला पाहिजे. आपण दीर्घोद्योगी असायला पाहिजे, मेहनत करणारे असलो पाहिजे, आपण वेल सेटल असलो पाहिजे, त्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे, व्यवसाय केले पाहिजे, उद्योग केले पाहिजे. आणि केवळ व्यवसाय, केवळ उद्योग, केवळ नोकरी, केवळ पैशाच्याच नादी लागलो नाही पाहिजे, तर माणसंही कमवता आले पाहिजे. तर म्हणून मी तुम्हाला किती प्रकारचे लोक सांगतो आहे? 4 प्रकारचे. तुम्ही कोणत्यात मोडता बापा? मला नका सांगू, स्वतःलाच विचारा, स्वतःलाच सांगा. आणि बिघडलेल्या मध्ये तुम्ही मोडत असाल तर सुधारणाऱ्यात या. म्हणजे पैसे पण कमवा, धन पण कमवा आणि माणसं पण कमवा. पैसे कमवता माणसं दूर गेली नाही पाहिजे. बऱ्याच लोकांचं असंच होते बघा, पैसा कमवतात आणि माणसं दूर जातात. त्या दिवशी एका वृद्धाश्रमात गेलो मी काही दिवसांपूर्वी. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, तुम्ही गृहस्थ आहात, अशी वेळ कोणावर येऊ नये. तुम्ही कधी पहा, वृद्धाश्रम पाहिलं का तुम्ही? वृद्धाश्रमात जाऊन पहा, नोकरीला लेकरं असलेले, विदेशात नोकरीला असलेले मायबाप वृद्धाश्रमात आहेत बघा काही ठिकाणी. माहिती का तुम्हाला? अशी वेळ कोणावर येऊ नये. हे मुद्दामहून तुम्हाला सांगतोय मी, कारण या परिवाराकडे पाहून खरंच आम्हाला आनंद झाला. कारण सासूमध्ये जर आई पाहणाऱ्या सुना असतील
आणि सुनांमध्ये लेक पाहणारी सासू असेल तर त्या घरात आनंदच आनंद राहील ना हो. आणि जीवन आपलं छोटंसंच आहे, गाठी मारून ठेवल्या नाही पाहिजे. फक्त होत राहते ना 19-20 तो होते राहत आहे. कोणत्या नवरा बायकोचं भांडण होणार नाही, कोणाच्या घरात वाद होणार नाही. बोलता का नाही तुम्ही भांड्याला भांडं लागते, मग ते कोणाला शहाणपण शिकवताना तेवढ्या पुरतंच काय नाही. आपलं भांड्याला भांडं लागू लागलं ते चप्पूही लागलं आणि तरी आपल्याला कळू नाही लागलं. आणि दुसऱ्याला समजून सांगायचं, समजा आपल्या लेकीला कोणीतरी भांडते किंवा काय होते तेव्हा सांगायचं फक्त. नाही आपल्या सुनेला आपण भांडून तिकडून काहीतरी तक्रार आली की तुम्ही असे काऊन वागता, तर तेव्हा म्हणते मग भांड्याला भांडं लागते म्हणते, काय होते म्हणते. दुसऱ्याच्या लेकीचं तक्रार आली की काय म्हणते, भांड्याला भांडं लागते म्हणते, होतच राहते म्हणते. आणि आपल्या लेकीला तिकडं कोण काही त्रास दिला, कसं काय लागलं म्हणते भांड्याला भांडं. आम्ही काय विचार केला होता, काय निघाले तुम्ही. शोभलं का जावई बापू तुम्हाला, एवढं आईच ऐकतात का. आणि आमच्याकडे येऊन राहा तुम्ही. बापालय काय काय घडते असं घडवू नका. सारे घराची राख रांगोळी होते तशा विचारांमुळे. आपलंच ऐकलं पाहिजे अशा विचारात राहू नये. आणि म्हणून पैसा कमवण्याच्या नादामध्ये, धनसंपत्ती कमवण्याच्या नादामध्ये आपल्या आईपासून, बापापासून, भावापासून, बहिणीपासून, बायकोपासून, लेकरापासून आपण दूर नाही गेलो पाहिजे. म्हणून यांचं कौतुक करतो बघा की सगळ्या सुना, सगळे लेक, आई बाबा अत्यंत धार्मिक आहेत. फार कमी लोक असे आहेत समाजात आपल्या की जे श्रीमंत आहेत, शिकले सवरलेले आहेत, पण घरात आहे तरी पण. असे लय लोक आहेत, पैसा लय आहे पण लेक लेकात नाही, एक एकात नाही, बाप लेकात नाही. आहेत का नाही लोक असे? कोणी कोणात नाही. आणि नुसतंच म्हणते आमचं घर पहा, आमची गाडी पहा, आमचं घोडी पहा, काय पहा, टीव्ही पहा, काय ढेकळं पहा, काय पहा त्याला. सारं टेन्शन घरामध्ये सगळ्यांना. आणि घराला काय करता पाहू, सारं टेन्शन गाडीला काय करता पाहू, सारं टेन्शन सारं घर टेन्शनमध्ये. आणि दुसरं सौंदर्याला काय करता पाहू. आहे का नाही? बघा तुम्ही विचार करा, ह्या सगळ्यांसाठीच बोलतो आहे मी. काय करता त्या गोष्टींना. जर घरात सुख नाही आहे, घरात समाधान नाही आहे, कोणाच्या चेहऱ्यावर हास्य नाही, तर त्या श्रीमंतीला काय करता. अहो मनाची श्रीमंती खूप महत्वाची आहे. कोणती श्रीमंती महत्वाची आहे? मनाची श्रीमंती. आणि मनाची श्रीमंती भल्या भल्या लोकांकडे नाही आहे. धनाची श्रीमंती आहे पण मनाची श्रीमंती नाही. मन मात्र असं कंजूस आहे, बारीक मन आहे. मला पाहन फुलं वाहा म्हणते फक्त, बस. दुनिया लय वाईट आहे म्हणते, मीच चांगली आहे म्हणते, मीच चांगलं आहे म्हणते फक्त. आमच्या घरातलं कोणीच चांगलं नाही म्हणते, मीच चांगलं आहे म्हणते फक्त. म्हणता का नाही आई? आता मुख्यात बसता, आता काय सगळं संपलं म्हणते आमचं, तुम्ही चांगलं वागा. तुम्ही चांगलं वागले असते तर ते चांगले वागले असते. बघा तुम्ही लय फजिती करून घेतात. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो बघा, 2, 4, 5 गोष्टी सांगतो की कोणत्या गोष्टींमध्ये आपण वेळ वाया घालू नये. सांगू का? तुमची सांगा म्हणत असाल तर सांगतो, कारण भंतेजी बोलले आणि यांनी सांगितलं, तुम्हाला धम्मदेशनेसाठी बोलावलंय तर तुम्हाला 2, 4 गोष्टी सांगतो बघा की कोणत्या गोष्टींमध्ये आपण वेळ वाया घालू नये. कोणत्या गोष्टींमुळे आपल्या घराची राख रांगोळी होते, कोणत्या गोष्टीमुळे आपलं घर घरात राहत नाही. छोट्या छोट्याच गोष्टी असतात, ह्या तुमच्यासोबत घडतात, तुम्ही तुमच्याकडून त्या घडतात पण तुमच्या त्या लक्षात येत नाही. आणि वेळ निघून गेला की मग म्हणते मी बोलायला नव्हतं पाहिजे होतं म्हणते, चुकलं म्हणते माझा हात. साप निघून गेल्यावर काय म्हणतात चुकलं. फायदा होते का त्याचा? काही होत नाही. म्हणून भगवंतानं सांगितलं बोलण्या अगोदर विचार केला पाहिजे. कुणाला बोलत असताना बोलण्या अगोदर विचार केला पाहिजे. आपण काय बोलतोय, कुणाला बोलतोय, कसं बोलतोय. बोलण्यामुळं हे शब्द असे असतात तलवारीसारखे. शब्द कसे असतात? तलवारीसारखे शब्द असतात. एकदा गेले की मग माणसं दूर जातात. आणि माणसं एकदा दूर गेले की मग काही खरं नसते. बघा पहिलं एक कारण आहे की ज्यामध्ये आपण आपला वेळ वाया घालवू नये. रागीट स्वभाव. बघा घर कशामुळे फुटते तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण तुम्हाला जाणीव करून देतो मी. घर कशामुळे फुटते? आपली माणसं आपल्यापासून दूर लांब का जातात?
छोटे छोटे कारण आहेत बघा. पहिलं कारण तुम्हाला सांगतो की घरातील कोणाचा स्वभाव, कोणता स्वभाव नडतो आपल्याला? आपला रागीट स्वभाव नडतो आपल्याला. काही काही लोक घरात असतात पहा, नुसतं राग 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 राग, चिडचिड चिडचिड. भाजी बरोबर केली नाही, भात बरोबर शिजला नाही, आणि मीठ जास्त टाकलं आणि मीठ कमी टाकलं, झाडलंच बरोबर नाही आणि भांडच बरोबर घासलं नाही आणि कपडेच बरोबर धुतले नाही. होते का नाही असं? नुसतं चिडचिड. त्याच्यात सोल्युशन, उपाय नाही सांगणार, जवळ येऊन म्हणणार नाही बाई हे चुकलं, ठीक आहे काही हरकत नाही, हे असं कर, असं नाही. हा तुझ्या मायने हे शिकवलं काय म्हणते, गणित बिघडलं. ही वाणी अशी रागीटपणाची वापरली की त्या सासूचं काही खरं नाही. मी तुम्हाला सांगतो, ती तुम्ही सगळे आहे माझ्या. ज्या सासूच्या वाणीत हा रागीट स्वभाव असेल, तुझ्या आईनं हेच शिकवलं का तुला, आणि काय विचार करून आम्ही तुला केलं? अरे बापा, काय विचार करून? हुंडाई घेतलाय बापा, टीव्ही घेतलाय, फ्रीजही घेतलंय, सोफाही घेतलाय, आणि मी तुला कशासाठी केलं म्हणते? आणि आता काय राहिलं कशासाठी? सारं घरातलं सामान तर तिकडूनच आणलं. बघा तुम्ही, आणि नुसता रागराग करते, चिडचिड करते, रागराग करते, चिडचिड करते, मी भाकरच खात नाही म्हणते, मी बस म्हणते. आता सारे लोक परेशान होतात. मग ती आई असो, बाबा असो, का कोण आमचा भाऊ असो, का कोणी असो, फुगून बसत टम असो. बेडुकासारखं, बेडुकाचं माहीत, बेडूक पावसाळ्यात बेडुकाचा ड्राव 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 करते असं इथं फुगवत. काही काही लोक तसेच असे रागानं टम 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 फुगतात. का थोडंसं जेवण करा ना म्हटलं, मी नाही करणार, जाय. आणि केलं तर पाय म्हणते चपाती कशी केली ती. सारा टेंभा मिरवतो इकडे तिकडे, गावभर गल्लीभर सारा. बघा म्हणते सुनानं चपाती केली, कचित ठेवली म्हणते. आता लोकांना तेवढंच पाहिजे. लोक बाबा तेलाचे डब्बे, पेट्रोलचे डब्बे, रॉकेलचे डब्बे घेऊन बसलेले. माझी सुनाला मी 25 वर्ष झालं म्हणते नांदवते, माझ्या शब्दाच्या पुढं नाही. आणि काल आलेली सून तुमची बाई बाई म्हणते काय खरं आहे तुमचं? हिचं टेन्शन अजून वाढते, बम फुगते मग. आणि फुगून 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 वय वाढते, पुढं पुढं जाते, वय पुढं पुढं जाते. मग सुनला लेकाला लेकरं होतात, आणि मग ते लेकरं किंवा लेक किंवा सून गाडी पलटते अशी, टमकन फुगा फुटते आपला. मग मुकत बसावं लागते का नाही? म्हणून ती वेळ आपल्या हातानं आपली फजिती करून घेण्यात काही अर्थ नाही. ताई, बाई, आका, भाऊ, दादा म्हणाव, भाकर करपाली, ठीक आहे करपाली तर करपाली, काय हरकत आहे बापा, करून दाखवाव. भाजी जमत नाही, करून दाखवाव. जमते का नाही करून दाखवल्यावर? पण तेवढं मोठं मन लागते ना आपल्या ठिकाणावर. मी सासू, मी सासू. आता बाबा कोणत्या जगात, कोणत्या देशातून आल्या, कोणत्या देशातून आल्या अशा? आपल्या देशात जन्म घेतला म्हणून कोणत्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालू नये. पहिली गोष्ट कोणती सांगतोय तुम्हाला? राग राग करणे, चिडचिड करणे, अस्ताळेपणा करणे, याच्यात वेळ वाया घालू नका आई, नाही तर तुमचं काही खरं नाही. खरंच सांगतो, तुमचा लेख म्हणून सांगतो बापा, लक्षात घ्या. जरी तुमच्या चेहऱ्यावर असा टम फुगलेला चेहरा, भंतीजी काय बोलू लागले, हेच बुद्धाने शिकवलं की सगळ्याशी प्रेमाने वागा. आहे का नाही? आपल्या लेकीबद्दल कसा विचार करतो, चांगला जावई चांगला भेटाव, तिच्या सासूनं चांगलं वागवाव, तिच्या सासऱ्यानं चांगलं वागवाव, तिला काम जास्त लावू नये. मग आपल्या लेकीबद्दल जर असा विचार असते आपला, तर आपल्याकडे ज्यांची आली ती पण तर कोणाची लेक आहे का नाही? आहे का नाही? आपल्याला तोंड राहील की नाही बोलायला? राहील का नाही? पण नाही ना. एकाच हाताने टाळी वाजत नाही म्हणते हो, कोणाला सांगताना दुसऱ्याला सांगताना, आणि जणू काय आपल्याकडे एकाच हाताने टाळी वाजू लागली असं वागते. आणि त्याच्यामुळं राग राग करणं सोडून द्या. मी तुम्हाला सांगतो बघा. दुसरी एक गोष्ट आहे, काही काही माझ्या आया, काही काही बहिणी, काही काही बाबा भाऊ बघा चिंतेमध्येच राहतात, टेन्शनमध्येच, सदान कदा तेच टेन्शनमध्येच राहणे. आता मला सांगा, वेळ सारखीच राहते काय? वेळ सारखीच राहते काय? दुःख तेच ते राहते काय? दुःख बदलते. सूर्य सकाळी उगवते, सायंकाळी मावळते. रडणारे हसतात, हसणारे रडतात. म्हणून आपल्या वाट्याला ज्या कोणत्या समस्या आलेल्या असतात, दुःख आलेलं असते, ते सारखंच राहत नाही आणि त्याला आपणही कारणीभूत असतो.
आणि म्हणून एकाच अवस्थेमध्ये राहू नये. चिंतेत राहू नका, नाही तर बापा बीपीची गोळी लागते. काय कुंटे सर? कुंटे सर आपल्या वसमतचे नेहमी आमच्या संपर्कात राहतात, ते आलेले आहे इथे. तर टेन्शनमुळेच बीपी होते. टेन्शनचं एक कारण आहे. तर आपल्या हातानं कशाला बीपीची पॉवरची गोळी वाढवाव? आपल्या हातानं शुगरच्या गोळीची पॉवर कशाला वाढवाव? शांत बसावं. लग्न बिग्न लावून दिले, जगाला काही शिकवायचं ते शिकवावं प्रेमानं. डोक्याच्या वर पाणी जात असेल तर पाहावं आणि मुकत बसावं. ताट समोर आलं, खायचं. एक नाही, दोन नाही. विहार असेल विहारात जायचं, यूट्यूबवर प्रवचन आपले ऐकायचे आणि मुकत बसायचं. जे जे होईल ते ते पाहावे. बस. काय करता? तुमच्या बोलण्यानं काही फरकच पडत नसेल समजा. आता काही काही जनावर असतात बघा, बैल माहिती तुम्हाला, शेतात काही काही बैल असतात बघा, किती मारा ते बसतेच खाली. बसतात का नाही? काही काही बैल त्याला किती मारा ते बसते खाली. नांगराला लावलेला बैल बसते खाली, ओखराला लावलेला बैल बसते खाली. बसते का नाही? तसे काही काही लोक असतात. आता स्वभावाला औषध आहे का? नाही. काही काहींच्या स्वभावांना औषध नाही, पण काही काहींच्या स्वभावाला बिलकुल औषध आहे. पण कोणत्या लोकांच्या स्वभावाला औषध आहे? की ज्यांना धम्माची गोडी लागली, ज्यांच्यात बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा आहे, त्यांच्या स्वभावाला औषध मिळालं ना त्यांना धम्माच्या माध्यमातून. त्यांनी अंगुलीमाल ऐकला, पटाचारा ऐकली, किसा गौतमी ऐकली, विशाखा ऐकली, की त्यांना वाटते अरे गड्या आपण हे बदललो पाहिजे. बदलता आलं पाहिजे आणि बदल चांगला करून घेता आला पाहिजे. नाही तर काय म्हणते, 7 जन्मापर्यंत बोलणारच नाही म्हणते. पक्की गाठ मारू मारू आवळत राहते. पक्की गाठ. बापा आवळत बसा आणि घ्या परेशानी करून स्वतःच. कोणाचं काय चाललं जाते का? कोणाचं काही लोक तेवढ्या पुरते म्हणतात असं ठीक आहे, आता काय करावं म्हणतात, आमच्याकडे असं तुमच्याकडे तसं, असं कुठं असते का तसं कुठं असतं का, तेवढ्या पुरते लोक. पण आपल्याला कळालं पाहिजे, आपण भानावर असलो पाहिजे, आपण ध्यानावर असलो पाहिजे. आणि मुद्दा म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, आपल्या चुका होत असतील तर त्या कबूल केल्या पाहिजे आणि पुन्हा पुन्हा त्या चुका आपण केल्या नाही पाहिजे. एवढं कळत नसेल का कोणाला? कळते का नाही? बापा कळते, पण वळते कुठं? मी माघार घेऊ, घर मी बांधलं, जन्म मी दिला, मोठं मी केलं, काय काय केलं. बापा केलं तर चांगलंच केलं, पण हे राहिलं ना करायचं. चांगलं बोलायचं राहिलं नाही का, समजून घ्यायचं राहिलं, प्रेम करायचं राहिलं, संयमानं बोलायचं वागायचं राहून गेलं. बाकी सगळं केलं तुम्ही, तेवढंच राहून गेलं. काय करता ना? अर्थ आहे का त्याला काही? आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो, चिंता करू नये, टेन्शन घेऊ नये. हे दुसरा प्रॉब्लेम सांगतो, त्याच्यात वेळ वाया घालवू नका. भांडण तंटे खूप काळ लक्षात ठेवू नका, त्याच्यात वेळ वाया घालू नका. काही काही लोक लग्नाच्या अगोदरची गोष्ट आता काढली उकरून. सोयरिकीच्या वेळेला म्हणते मला कुंकूच लावलं नाही म्हणते, साऱ्या लोकांना कुंकू लावलं, मला सर्वात उशिरा लावलं म्हणते. बापा लावलं असतं का तुम्ही का 100 वर्ष जगणार होते का काय? हा कायचं कुंकू? कुठून आणलं कुंकू? तांदूळ लावतो म्हणते, कुंकू लावतो म्हणते, ते वाट्या घेऊन तयारच लग्नात. वेलकमच्या त्या स्वागत कमानीच्या तिथं काही काही माझ्या बहिणी त्यांना सांगितलं असते बिचाऱ्यांना, त्यांची इच्छा नसेल कधी कधी, पण म्हातारे आहे आमच्या लयच मानपानाला हापापलेल्या. ते रुमालानं नाक पुसता येत नाही असा रुमाल आहेरा. नेहरू नंतर कोणच टोपी वापरली नाही तरी ती देणं सुरू आहे. कोणते सर कोण वापरते मला सांगा? तुम्हाला आहेरावर बाबा भाऊ तुम्हाला आहेरावर टोप्या मिळतात का नाही? कोणाच्याच तर डोक्यावर टोपी दिसे ना ती. त्या दुकानदाराचं भलं करता तुम्ही. जे आहेरात रुमाल भेटते तुम्हाला, कोणाकडे रुमाला दाखवा बरं काढून, मला आहेरात मिळालाय म्हणा छोटासा. ते पॉलिस्टर रुमाल, त्यानं तोंड तरी पुसणं होते का? हो, काहीच पुसणं होत नाही त्यानं. ते रुमाल देता तुम्ही नाही का? ती कोणती पिसन काय काय देता म्हणते. एक ते आई म्हणे म्हणते जी खरं सांगता म्हणते तुम्ही आमच्याकडे लय कपाटात आहेराचे कपडे भरून ठेवलेत म्हणे. मी म्हटलं आई काय करता तुम्ही? काय नाही म्हणते जी म्हणे दुसऱ्याचे लग्न कार्यक्रम आले, याचे त्याला, त्याचे याला, याच्याकडून त्याच्याकडे, त्यांच्याकडून याच्याकडे, त्याच्याकडून याच्याकडे, नाही तर दुकानदाराला विकायचे नाही. बस दुसरं काय कोण घालते म्हणजे ते कोण वापरते? वापरता का? नाही वापरत. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो
की अशा प्रकारचं वर्तन जे आहे आपल्याकडे नसावं. म्हणून भांडण तंटा खूप वेळ लक्षामध्ये ठेवू नका, त्याच्यामध्ये वेळ वाया घालू नका. म्हणून मी तुम्हाला आता सांगितलं, गाठी मारून ठेवू नका. सगळ्यांना आपल्या समान माना, कोणी असो. इतर जर चुकत असतील तर फॉर्म मुंगसासारखं सापासारखं करण्याची गरज नाही. आपल्या चुका झालेल्या असतात, तशा झालेल्या नसतात का? एक आमची आई म्हणे, भंतेजी माझ्या सासूनं मला लय त्रास दिला, लय छळलं म्हणे, आणि आता मी छळू नये का? अरे बाप्पा, हे कुठून आणलं तरी? ती सासू मेली, तिच्या त्या मड्यावर झाड फुटलंय, त्या झाडाला फळं आले, ते लोक खाऊ लागले जांभळाचे फळं, आणि हे म्हणते माझ्या सासूनं लय त्रास दिला म्हणते ना, आता मी बदला घेतो. आणि बदलेसाठी पोराला सून करून बायको करून दिली का? सांगा बरं, आता हे कितीच अज्ञान झालं. काही काही आया आमच्या आशा की मला लय जाच होता आणि मी आता सुनाचा जाच करतो. अरे बाबा, कोणत्या देशात शिकल्या ही शाळा तुम्ही? सांगा तुम्ही, किती अवघड आहे की नाही गोष्ट? लयच अवघड गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो. हे का तत्वज्ञान नाही, पण याच्यातच लोक चुकतात आणि दुःखी होतात, आहे का नाही? इथंच तर चुकतात. इथंच चुकले की दुःखी, टेन्शन. म्हणून बघा, सदा कदा पाहस बारीक तोड. काय झालं आई? काय सांगाव बापा? सांगते मग, पाडा वाजते बे एक सून झाली की दुसरी सून, दुसरी झाली की तिसरी सून, तिसरी झाली की चौथी, तिची माय, तिची बहीण, तिचं काय काय बापा, लयच गाठोडं असं सोडते आणि स्वतः परेशान होते, साऱ्या घराला दाराला सगळ्या सोयऱ्याला परेशान करते. पहा, काही लोक असे लग्नात जाव पाहतात असं, आणि पाहिलं की प्रशंसा कौतुक करावं का नाही? तिथं गेलं की ते तुमच्याकडे बसता, काय म्हणतात त्याला? बसतात म्हणता का तुम्ही? आहेराचा बसता, ते तिकडे बसता सोडतात हो, आणि काही लोक इकडे आपला बसता सोडतात. काय सांगा बाईन, काय सांगाव दादा, घरानं पाकडतच राहायचं. असं पाक सुख सोबतच राहते, हे सुख सोबतच आहे, पाकडतच राहते. असं इकडचं तिकडचं समाधानी मात्र नाही. आपलं सांगत नाही, आपल्या चुका कोण सांगेल बापा? तेवढं मोठं मन कोणाकडे आहे? त्याच्यासाठी सासूची आई बनावं लागते आपल्याला, माहिती आहे? सासूची लेक बनावं लागते आपल्याला, त्यासाठी सुनेची आई बनावं लागते आपल्याला, त्यासाठी सासरा म्हणून आपल्याला, सासरा जरी असलो तर बाप बनावं लागते आपल्याला, माहिती आहे तुम्हाला? पण हे जमते का? बाकी सगळं जमते, मला लय माहित आहे म्हणते. काय ढेकळं माहीत राहते? काय माहिती लोकांना? काही माहीत नसते हो. वागायचं कळत नाही, बोलायचं कळत नाही, काय माहीत आहे म्हणते, मला लय माहीत आहे म्हणते. काही लोक काय माहीत राहते, काय माहीत नसते. आपल्या वाणीवर संयम नाही, मनावर संयम नाही, कशावरच संयम नाही. आणि त्यामुळे सोडायला पाहिजे आपण भांडण तंटा. जास्त काळ लक्षात ठेवू नये, डोक्यामध्ये ठेवू नये जास्त वेळ. ठेवल्यावर काय होते? बीपी आणि शुगर वाढते, आणि डोळ्यात अश्रू कायम येत राहतात. त्याच्यामुळं चौथी गोष्ट सांगतो, छोट्या छोट्या कारणांमुळे वादविवाद करू नये. काय होते? लय शुल्लक कारण राहतात, पुरुषांकडून पण घडतात, स्त्रियांकडून पण घडतात. छोट्या छोट्या कारणांमुळे वाद करणं सोडून दिलं पाहिजे. कारण छोटेच असतात, पण त्याच्यावरून वाद करते, आणि वाद करते तर भांडण विकोपाला जाते कधी कधी, मारामारीपर्यंत. समजूतदारपणा असावा, नाही तर आपल्यामुळं घरादाराचं वाटोळं होते. हे लक्षात घ्या माझ्या आयांनो, बाबांनो, बहिणींनो, भावांनो. छोट्या छोट्या आपल्या चुकांमुळे, छोट्या छोट्या आपल्या वादांमुळे, भांडणामुळे, बोलण्यामुळे, रागावण्यामुळे, शिव्या देण्यामुळे, रागावून बोलण्यामुळे, डोळे वटारून पाहिल्यामुळे घरादाराचं वाटोळंही होऊ शकते. होत नाही का? होते का नाही बापा? होतेच म्हणाल तुम्ही का नाही? कसं म्हणाल तुम्ही? खरीच गोष्ट आहे. त्यामुळे हे सोडून दिलं पाहिजे. छोट्या छोट्या चुका आपण सोडून दिल्या पाहिजे, होत असतील तर. पुन्हा त्या चुका होणार नाहीत. झालेल्या चुकांचा विचार करून स्वतःला दोष देतात बघा काही लोक, तेही सोडून दिलं पाहिजे. काही लोक असतात, चुका झालेल्या असतात आणि पुन्हा तेच. गुऱ्हाळ समजते का? गुऱ्हाळ माहिती आहे तुम्हाला? ऊसाचं गुळाचं गुऱ्हाळ राहते. त्या गुऱ्हाळामध्ये बघा, ऊस टाकायचा, पाचट ऊस टाकायचा, आणि ते रस येत राहते. ऊस टाकायचा, रस येत राहते, आणि रसाचा पाक बनते, पाकाचा मग गुळ बनते. सुरूच राहते की नाही? काही लोक असेच, चूक झाली की ते म्हणतात माझ्याकडून चूक झाली बापा, माझ्याकडून चूक झाली बापा. ठीक आहे ना, झाली तर झाली, आता काय करावं?
चूक झाली तर माझ्याकडून चूक झाली असं म्हणण्यापेक्षा पुन्हा पुन्हा तीच चूक होणार नाही याची दक्षता बाळगली पाहिजे. नाही तर तेच ते रडगारानं लावून काय करतात. चुका होतात ना, कोणाकडून चुका होत नाही, सगळ्यांकडून चुका होतात, पण झालेल्या चुका पुन्हा पुन्हा होणार नाहीत याची दक्षता बाळगता आली पाहिजे. आणि त्यामुळं याच्यासाठी मी सांगतो आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांसारिक लोकांना अत्यंत आवश्यक आहेत. खरं आहे की खोटं आहे हे? बापा खरंच आहे. तर आता सरते शेवटी वेळ अधिक झाला असल्या कारणाने तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, बोधकथा सांगू का? सांगा की नाही? बा विचारलेलं बरं बापा काय सांगा. तर मग ऐका, शेवटचा दृष्टांत आहे, बोधकथा असते. एका जंगलामध्ये एक तलाव होता. तलावामध्ये कासव होता, राजहंस पण होते. हंस कळतात तुम्हाला? हंसाची जोडी असते, जोडीने राहतात हंस. तर त्या तलावामध्ये जो कासव होता का नाही, तर त्या तलावामधलं पाणी आटत आलं आणि मग कासवाच्या मनात विचार आला की आता आपण या सुकून जाणाऱ्या तलावात राहण्यात काही अर्थ नाही. आपली गती मंद आहे, आपल्याला स्लो चालता येते, धावता येत नाही. म्हणून मग ते हंस आणि कासव मित्र होते. मग त्या हंसांना पण त्याची दया आली कासवाची, आणि ते हंस म्हणे कासवाला की कासव दादा, आम्हाला तुझी दया आली. इथून काही अंतरावर एक तलाव आहे, फार मोठा तलाव आहे. जर तुझी तशी इच्छा असेल तर आम्ही तुला त्या तलावात घेऊन जाऊन नेऊन सोडू शकतो. ते म्हणे फार चांगलं होईल असं जर केलं तर. पण त्या हंसाला, दोन्ही हंसांना त्या कासवाचा स्वभाव माहीत होता. काय स्वभाव होता कासवाचा? कासव होतं वाचाळ, याला नाव ठेव त्याला नाव ठेव असा कासव होता. कोणाला नावच ठेव फक्त, बस त्रुटीच काढ नावच ठेव, त्रुटीच काढ नावच ठेव असा कासवाचा स्वभाव होता. या हंसांना माहीत होतं. तर हे हंस म्हणे बघ, तुला घेऊन तर जातो, पण तुला तोंड बंद ठेवावं लागेल. का? तर आम्ही एक काडी आणलेली आहे. काडी तर दोन्ही हंस आहेत, आम्ही दोन्हीकडून काडी पकडतो चोचीमध्ये, आणि तू मध्ये आपल्या तोंडानं त्या काडीला सेंटरला पकडायचं. आम्ही उडतो आकाशात, मग आम्ही उडू तर तू पक्क त्या काडीला पकडायचं आपल्या तोंडानं. कासव म्हणे ठीक आहे. हंसांनी पुन्हा आठवण करून दिली, कासव दादा लक्षात ठेव बरं, तोंड बंद ठेवायचं आहे. कारण तुझा स्वभाव आम्हाला माहीत आहे, तुला जरी वाईट वाटत असेल तर हरकत नाही, पण तू लय वाचाळ आहेस. काही दिसलं तिथं नाव ठेवतो. तोंड खुपसणे म्हणतात बघा गावाकडे, नाक खुपसणे, तोंड खुपसणे, लय म्हणी आहेत अशा. नको तिथं नाक खुपसू नये म्हणतात लोक. म्हणजे नाक खुपसणं म्हणजे काय? की नको तिथं बोलत राहणे, याला नाव ठेव त्याला नाव ठेव. तर निघाले दोन हंस, त्यांच्यामध्ये एक काडी आणि कावसाळण पकडलं. त्या काडीला गेले उंच गेले, एका गावावरून चालले होते. आता एका जंगलातून दुसऱ्या जंगलात चालले नाही, एका गावावरून असं चालले, समजा तुमच्या गौतम नगरावरून असे चालले. तर हे पोरं बिरं माणसं बिनसं असे दिसत होते. आता हे पोरं वरती पाहून म्हणत होते, अर दोन हंस कासवाला घेऊन चालले हो. कासव तर काडीला पकडूनच आहे, हंस तर उडतच आहे, कासवाला काय उडता येत नाही. याला आला राग. बापा राग तर लगे नाकाच्या शेंड्यावरच, लय बिघडवते. म्हणून मी सुरुवातीलाच पॉइंट सांगितला, काय सोडायला पाहिजे आपण? राग करणे सोडलं पाहिजे. या कासव झाला लालबुंद रागाने. हे काय म्हणे पोरं खालून, ओ हंस तर उडत आहेत म्हणे, पण कासवानं तर आपल्या चोचीमध्ये ते लाकूड पकडले, कासवाला तर काही उडता येत नाही, कासव तर कमजोरच आहे. याला लयच राग आला. सहन होत नाही ना बापा, सहन कायच होते, सहनच होत नाही म्हणते मला. झालं नाही सहन कासवाला, आणि कासवाला वाटलं यांना 2-4 शिव्या देतो मी. शिव्या देतो म्हणून तोंड जसं उघडलं, बापा चारी मुंड्या चित जमिनीवर. आता वरतून पडल्यावर काय होईल? काय राहील का? काहीच राहिलं नाही, जाग्यावर तडपडून मेलं कासव.
तर काही लोक आपल्या बोलण्यामुळं आपल्या माणसांपासून, चांगल्या माणसांपासून, जवळच्या माणसांपासून असे दूर जातात आणि कवडीची किंमत राहत नाही. बघा, भंतेजीने तुम्हाला त्या गाण्याची आठवण करून दिली. ज्याने प्रेमाने जिंकले जगा, वीर असा गौतम आहे का नाही? प्रेमाने जगाला जिंकता येते हो, पण खरंच प्रेम आपल्यात असावं लागतं. हे तात्पुरतं नाही, ओरिजिनल प्रेम आपल्यात असावा लागतो, प्रेम भाव असावा लागतो, आपल्या समान समजण्याचा प्रेम भाव असावा लागतो, आपल्या समान समजण्याचा प्रेम. जसं की सासूला आपल्या आईच्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि सासूनं पण आपल्या सुनांना आपल्या लेकीच्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. माहिती तुम्हाला, पतीनं सुद्धा आपल्या पत्नीला आपली बहीण कोणाची तरी पत्नी आहे तसं पाहिलं पाहिजे आणि पत्नीनं सुद्धा आपल्या नवऱ्याला आपल्या भावाकडे कोणाची तरी बहीण त्याची पत्नी आहे असं म्हणून पाहिलं पाहिजे. मला सांगा, ज्या घरामध्ये असे प्रेमळ लोक असतील, एकमेकांना समजून घेणारे, मोठ्या मनाचे, नाही का, ओरिजिनल प्रेम करणारे, एकमेकांवर ओरिजिनल कौतुक करणारे, त्या घरात होईल का वाद? आणि झाला तरी विकोपाला जाईल का? भडका उठेल का? उठेल का? नाही उठणार. आणि म्हणून पुन्हा एकदा मी उबारे परिवाराचं, उबारे आई, उबारे बाबा, त्यांच्या तीनही सुना, विशेषतः आमच्या विशाखाताई, प्रियंकाताई, पूजाताई आणि तीनही आमचे बंधू, त्या सगळ्यांचं कौतुक करतो. कारण त्यांच्यामुळे तुम्हाला एवढा वेळ, एवढ्या मोठ्या भिक्षू संघाची धम्मदेसना ऐकायला मिळाली. तर पुन्हा एकदा उबारे परिवाराच्या प्रती तुम्ही साधुकार द्यावा अशी मी तुम्हाला सूचना करेल. आणि आतापर्यंत आमची झालेली ही धम्मदेसना, मला वाटतं तुम्हाला भुका अजूनही लागल्या नाही म्हणून तुम्ही प्रसन्न आहात. जर लागल्या असत्या तर मी थांबवलं असतं. मी थांबवलं याच्यामुळं नाही की तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव होता, कारण ही घर की कहाणी होती म्हणून मी तेच बोलतो, मुद्दाम म्हणून व्यवहारिक बोलतो, कौटुंबिक बोलतो. तुम्ही आम्हाला ऐकून घेतलं. निश्चितपणे तुम्ही बुद्धाची वाणीच आहे ही मनावर घ्याल, धार्मिक बनाल. यासाठी, हे सगळं सोडण्यासाठी, ज्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका म्हणालो मी तुम्हाला, तर त्या सोडण्यासाठी तुम्हाला धार्मिक बनावं लागेल. तुम्हाला बुद्ध विहारात यावं लागेल, भंतेजीकडे यावं लागेल, बुद्धाच्या पंचशिलाचं पालन करावं लागेल, उपोषथाचं पालन करावं लागेल, दान पुण्य करावं लागेल, शील पालन करून ध्यान करावं लागेल आणि या जीवनाचं सार्थक करावं लागेल. यासाठी म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिला. तुम्ही सुज्ञ आहात, निश्चितच तुम्ही धार्मिक बनाल, श्रद्धावान बनाल आणि आपल्या जीवनाचं सोनं कराल अशी अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. भवतो सबब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.